नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी कोरा चहाची रेसिपी शेअर करणार आहे। ज्यांना पित्ताचा त्रास होतो त्यांनी अशा पद्धतीने कोरा चहा बनवू शकता। इथे मी 2 कप कोरा चहा बनवत आहे। बरोबर 2 कप पाणी ओतलेलं आहे। मध्ये अर्धा इंच आलं कट करून घेतलेलं आहे। तुम्ही हवं तर चिरूनही घेऊ शकता। इथे मी पाव चमचा चहा मसाला पावडर घेतली आहे। ही चहा मसाला पावडरची रेसिपी मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे। त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, नक्की चेक करून पहा। ही चहा मसाला आहे तो खूप हेल्दी आहे आणि त्याच्यामुळे चहाला खूप छान टेस्टही येते। आता याच्यामध्ये मी 2 चमचे गूळ टाकत आहे। तुम्ही हवं तर साखरही टाकू शकता किंवा मग तुमच्या आवडीप्रमाणे गूळ कमी जास्त करू शकता। गूळ विरघळेपर्यंत अशा पद्धतीने हलवून घेऊया, म्हणजे गूळ व्यवस्थित लवकर विरघळेल। हा काळा चहा आहे तो आरोग्यासाठी खूप चांगला असतो। सकाळी सकाळी आपल्याला चहा पिण्याची इच्छा होते, तर अशा पद्धतीने आपण काळा चहा बनवून पिऊ शकतो। खूप ताजेतवाने वाटते आणि ज्यांना ॲसिडिटीचा पित्ताचा त्रास आहे त्यांनी तर अशा पद्धतीने नक्की काळा चहा बनवून प्यावा। चहाला चांगली उकळी आलेली आहे। 2 ते 3 मिनिट असंच उकळू द्यायचं आहे, म्हणजे सर्व जे आपण मसाले आणि आलं घातलेलं आहे ते चांगलं शिजलं जातं आणि चहाला चांगली टेस्ट येते। 3 मिनिट चहा चांगला उकळलेला आहे। आता याच्यामध्ये आपण चहा पावडर टाकायची आहे। तर काळा चहा बनवताना आपण चहा पावडर जास्त टाकायची नाही, नाहीतर काय होतं चहा कडवट लागतो। तर इथे मी पाव चमचे चहा पावडर घेतलेली आहे आणि शक्यतो चहा पावडर शेवटीच घालायची, कारण तर आपण मसाला आलं शिजवून घेतो तोपर्यंत चहा पावडर आहे ती जास्त शिजली जाते आणि काळा चहा कडवट लागू शकतो। त्याच्यामुळे चहा पावडर ही शेवटीच घालायची आहे आणि चहा पावडर घातल्यानंतर फक्त 1 ते 2 मिनिट चहा उकळवून घ्यायचा आहे। चहा पावडर टाकल्यापासून 2 मिनिट चहा मी उकळवून घेतलेला आहे। इथे बघू शकता चहा अगदी व्यवस्थित तयार झालेला आहे। आता हा तयार झालेला चहा मी गाळून घेते। गरमागरम काळा चहा तयार झालेला आहे। इथे बघू शकताय मस्त असा हेल्दी चहा तयार झालेला आहे। तुम्हीही नक्की अशा पद्धतीने एकदा बनवून पहा, खूप टेस्टी लागतो। तुम्हाला ही काळ्या चहाची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा। नमस्कार।